राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार प्रियंका कुदळे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय। हल्ल्यादरम्यान महिलांना शिवीगाळ करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे। तर घटनेनंतर प्रियंका कुदळे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला। तर परिसरात आता यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय। आपले प्रतिनिधी गोपाळ मोटघरे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय सांगाल, असा प्रकारे हल्ला उघड होतोय तर अधिकची माहिती काय? तसं पाहता जे निवडणुका असतात याला लोकशाहीचा उत्सव म्हणतात आणि प्रत्यक्ष मतदानाला 3 दिवस बाकी आहेत। मात्र ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये पिंपरी चिंचवड शहरात कुठेतरी गालबोट लागताना दिसतंय। काल प्रभाग क्रमांक 21 मधील जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रियंका सुनील कुदळे यांच्या घरासमोर मध्यरात्री काही तरुणांनी येऊन दगडफेक करून शिवीगाळ करून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या घटनेमुळे एकूणच त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे आणि या संदर्भात कुदळे कुटुंबियांनी सध्या पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। पोलिसांनी या प्रकरणात हल्ला करणाऱ्या आरोपींवर योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ते करत आहेत। हल्ला करणारे जे तरुण आहेत ते एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत असा देखील आरोप कुदळे कुटुंबियाच्या वतीने त्यामुळे आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे हल्ले होत असताना पिंपरीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय।